कांग्रेस के सीनियर रहनुमा और लोकसभा में अपोजिशन लीडर राहुल गांधी का यौम पैदाइश नांदेड़ में निहायत मुनफरिद और पुरखुलूस अंदाज में मनाया गया। इस मौके पर जिला कांग्रेस कमेटी के SC/ST विभाग के सदर और साबिक कारपोरेटर जनाब सुरेश हटकर की जानिब से सुमन बालगृह यतीम खाने में यतीम बच्चियों के साथ ये खास दिन मनाया गया। खुसूसी तौर पर अन्नदान खाने की तकसीम का एहतमाम किया गया, जिससे बच्चों के चेहरों पर खुशी और मुस्कुराहट नजर आई। इस मौके पर कांग्रेस के सीनियर रहनुमा और अम्बेडकर तहरीक के सरकर्दा लीडर सुरेश दादा गायकवाड़, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी राजेश पावड़े, जिला खवातीन कांग्रेस के सदर डॉक्टर रेखा ताई चौहान, साबिक डिप्टी मेयर अब्दुल गफ्फार, साबिक कारपोरेटर रहीम अहमद खान, रमेश गोडबोले, कांग्रेस लीडर बालाजी चौहान, सुभाष काटिमले, गगन यादव, दीपक सिंह हुजूरिया, उद्धव लांडगे, विजय गोडबोले, राहुल कोल्हे, धर्मपुर वाघमारे, अरविंद बाटकर, रवि चिखलीकर, संतोष सोनकामड़े और दीगर कई कांग्रेसी ओहदेदारान व कारकुनान ने शिरकत की। इस मौके पर तमाम कांग्रेस रहनुमाओं ने राहुल गांधी को मुबारकबाद पेश करते हुए उम्मीद का इजहार किया कि वह आने वाले वक्त में मुल्क के वजीर आजम बनेंगे, ताकि मुल्क में सेकुलरिज्म, मसावत और इंसाफ को फ़रोग मिले। ये तकरीब एक तरफ जहां यतीम बच्चियों के चेहरों पर खुशियां ले आई, वहीं दूसरी तरफ राहुल गांधी के अवामी वाबस्तगी और कांग्रेस के समाजी खिदमात की एक जिंदा मिसाल भी बन गई। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राहुलजी गांधी यांचा वाढदिवस आज आम्ही सुमन बालगृह या ठिकाणी साजरा केला। काँग्रेस कमिटीचे सर्वच नेते मंडळी उपस्थित होते। आमचे मार्गदर्शक रमेशभाऊ गोडबोले यांचे सहकार्याने आणि आमचे बंधू अरविंद हाटकर, आमचे राहुल कोल्हे, धमयूर वाघमारे, संतोष सोनकांबळे आदी कार्यकर्त्यांच्या सूचनेवरून आज आम्ही हा वाढदिवस साजरा केला। या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, राजेशजी पावडे साहेब, गफार खान, गफार भाई, माजी उपमहापौर रहीम भाई आणि सर्वच नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आज होते। आणि वाढदिवस आज आम्ही सामान्य आणि जे अनाथ आहेत त्यांच्यामध्ये राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आज सुमन बालगृह येथे आमचे मित्र सुरेशजी हटकर यांच्या वतीनं राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता। एक अनाथ विद्यार्थ्यांना, अनाथ मुलींना हा जेवणाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व काँग्रेसचे नेते मंडळी, महिला भगिनी आम्ही सर्वजण उपस्थित होतो। राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत ही सर्व भारताच्या लोकांची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे, गोरगरीब जनतेची इच्छा आहे। आणि राहुल गांधी जसं संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जसं BJP लोक संविधानासाठी वेगवेगळे किस्से काढून संविधानाबाबतीत वेगवेगळे फंड वापरत आहेत, पण त्याला विरोध करून राहुल गांधी हे देश वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत। आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीचं आयुष्य वाढो आणि देशाचे पंतप्रधान हो, हे आम्ही सर्व काँग्रेसच्या वतीने त्याची इच्छा, नांदेड काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करतो। तसेच सुरेश हटकर यांचं आणि यादव साहेब आहेत, आमचे सर्व मित्रमंडळी यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला होता। धन्यवाद। आज या ठिकाणी देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांचा वाढदिवस नांदेड काँग्रेस विभागाच्या काँग्रेसच्या वतीनं आमचे मित्र नगरसेवक सुरेश हटकर यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। या ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये या ठिकाणी त्यांना अन्नदान वाटप करून हा एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। खरं तर राहुलजी गांधी हे देशातील अगदी तळागाळातील लोकांसाठी झगडत आहेत, आज देशाचं संविधान वाचवण्याचं काम करत आहेत आणि समाजातला जो सगळ्यात शेवटचा घटक आहे त्याच्यासाठी ते लढत आहेत। आणि त्यामुळं आमचे मित्र सुरेश हटकर यांनी हा वाढदिवस एकदम समाजाच्या तळागाळातील ज्यांचे निराधार मुलं असतात, जे अनाथ असतात, त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। हा एक अत्यंत चांगला उपक्रम काँग्रेसच्या वतीनं आणि आमचे मित्र सुरेश हटकर यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो।